समोर येते शरद पवारांच्या पक्षाची नवी यादी समोर आलेली आहे आणि यात 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत। महाविकास आघाडीकडून अनेक उमेदवारांची नावे यायची आहेत, त्यातच शरद पवार पक्षानं आपल्या आणखी 7 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत। या जागा नेमक्या कोणत्या आणि या जागांमध्ये कोणाला उमेदवारी मिळाली आहे याची आता उत्सुकता आहे। शरद पवारांच्या पक्षाची 7 उमेदवारांची नवी यादी आली आहे। कोणत्या आहेत जागा आणि कोणाची नावे आहेत जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्या सोबत। प्रणाली, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मान, काटोल, खानापूर, वाई, दौंड, पुसद आणि सिंदखेडा ही नावं जी आहे या मतदारसंघाची ही उमेदवारी आहे। ज्याच्यामध्ये वाद होता त्या या जागा आहेत असं आपल्याला दिसून येत आहे। विशेषतः आपण जर बघितलं पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या 1-2 जागा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। मी जसं म्हणाले की ज्या मतदारसंघांना घेऊन गेले काही दिवस महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालू होती, ज्या जागा सुटलेल्या नव्हत्या यातल्या शेवटच्या या ज्या जागा आहेत त्या आपल्याला बघायला मिळू शकत आहेत। कालपर्यंत आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं 67 जागा या घोषित केलेल्या होत्या आणि आता त्याच्यामध्ये या 7 जागांची भर पडते, म्हणजे 83 जागा ज्या आहेत त्या आतापर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जाहीर झालेल्या आहे। मध्यंतरी महाविकास आघाडीच्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये 85-85-85 असा फॉर्म्युला सांगण्यात आलेला होता आणि त्यापैकी 83 जागा ज्या आहेत त्या आत्ताच्या घडीला आपण पाहतो आहोत की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आले। ज्या जागांवर वाद होते त्यापैकीच्या या जागा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। बिलकुल प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी। आणि या 7 जागा नेमक्या कोणत्या, त्यावरती कोणाची नावं जाहीर झालेली आहेत हे आपण स्क्रीनवरती एका ठिकाणी बघतोच आहोत। आणि महाविकास आघाडीकडून आणखी काही उमेदवारांची नावं समोर यायची, त्यापैकी आणखी 7 उमेदवारांची नावं आता जाहीर झाली आहेत जी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची आहेत। यामध्ये विदर्भातल्या 2 जागांचा समावेश आहे। काटोल, खानापूर, काटोलमधनं सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे। खानापुरातनं वैभव पाटील यांचं नाव समोर आलंय। 7 उमेदवारांची नावं नव्यानं जाहीर करण्यात आलेली आहेत महाविकास आघाडीकडून, अर्थात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे हे सगळे उमेदवार आहेत। ही 7 नावं समोर येत आहेत। पवारांच्या पक्षाची 3री यादी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये वाईमधनं अरुणादेवी पिसाळ आणि दौंडमधनं रमेश थोरात। मोठी बातमी हाती येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आपला उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांना अनामत रक्कम ही बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिलांनी भरली आहे। एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारी अर्जाची अनामत रक्कम ही बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेऊन भरली आहे। या महिलांचा आग्रह होता की ही अनामत रक्कम आम्हीच भरणार। या महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। आम्ही आमच्या लाडक्या भाऊसाठी काहीतरी करावं अशी इच्छा त्यांची मनात होती आणि त्याच प्रबळ इच्छेनंतर त्यांनी ती मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आणि या सर्व महिलांनी म्हणजे लाडक्या बहिणींनी आपल्या मुख्यमंत्र्यांचा जो उमेदवारी अर्जासोबत अनामत रक्कम भरावी लागते ती त्यांनी भरलेली आहे। आपल्या सोबत या लाडक्या बहिणी आपण त्यांच्याशी बोलूया। माझ्या अंडर जवळपास 160 बचत गट कार्यरत आहे आणि तेवढ्या बचत गटामध्ये 2000 ते 2100 महिला आहेत। तर महिलामध्ये एक 15 दिवसापूर्वी महिला माझ्याजवळ आल्या आणि महिलांनी मला सांगितलं की वहिनी आपल्याला साहेब सलग 5 महिने झालेत 1,500 अनुदान देत आहेत, परत 2 वर्षापासून साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्याला अर्थसहाय्य बचत गटांना भरपूर भेटतंय आणि कधीही कोणी गेलं आजारी आहे कुठे काही असेल तरी आपण साहेबांकडे धावत जातो, साहेबांकडून काम झालं नाही असं कधीच झालं नाही। आणि आज ती परतफेड करायची रक्कम आहे तर आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आपण साहेबांना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून काहीतरी अनुदान देऊयात आणि त्यांच्या आज उमेदवारी अर्ज त्यांचा भरायचा दिवस आहे। त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आमच्या ज्या काही बचत गटातल्या महिला आहेत त्यांच्याकडून एक थोडे ज्यांना जसे जमतील तसे त्यांनी पैसे जमा केले आणि साहेबांना ते अनामत रकमेच्या स्वरूपात त्यांनी आणि त्यांना एक महिलांच्या डोक्यात होतं की आता दिवाळी पण आहे तर भाऊबीज म्हणून साहेबांना आपण आपल्याकडून भेट देऊयात आणि साहेबांनी ती खरंच खूप आनंदाने स्वीकारली। साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे हीच आमची इच्छा आहे आणि आम्ही काय आमच्या बचत गटातर्फे काय फुलाची पाकळी त्यांना देऊ ती भाऊबीज समजून त्यांनी स्वीकारावी। भाऊबीज तुम्ही दिली? हो, भाऊबीज सर्व महिला बचत गटाच्या फुलाची पाकळी साहेबांनी स्वीकारली। ते 60 बचत गट त्यांच्या याच्यात आहेत। त्यांनी आज 2.5 वर्षात भरपूर असं अर्थसहाय्य बचत गटांना केलेलं आहे। साहेबांच्या
कोणी पण जावो, गरीबातला गरीब कुणी साहेबाच्या दारातून कधी उपाशी आलेला नाही. एवढं साहेबांचं कार्य सम्राट आहे आणि त्यांनी वारंवार मुख्यमंत्री व्हावं हीच आमची इच्छा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, ठाणे. मैंने सुप्रिया के खिलाफ मेरे पत्नी को खड़ा किया, वो मेरी भूल थी. ये भूल वापिस इन्होंने नहीं करनी चाहिए थी, लेकिन की है. खोल मनातलं दुःख अजित पवार यांनी बोलून दाखवलं. बारामतीमध्ये आता मुद्द्यांचं नाही, भावनेचं राजकारण रंगणार. शरद पवार यांच्या पक्षाशी 7 जणांची चौथी यादी जाहीर. काटोलमधून अनिल देशमुख यांच्याऐवजी मुलगा सलील देशमुख यांच्या नावाची औपचारिक घोषणा. भाजप विधानसभेच्या 146 जागा लढवणार. 25 जणांच्या यादीत 3 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं, तर हिना गावित यांनी 2 अर्ज केले दाखल. भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. फडणवीस यांचे विश्वासू सहकारी सुमित वानखेडे यांना उमेदवारी, तर भारती लवेकर आणि राम सातपुते यांनाही तिकीट. अर्ज भरायला अवघे 24 तास शिल्लक असताना अद्यापही महायुतीच्या 28 तर महाविकास आघाडीच्या 27 उमेदवारांची प्रतीक्षा. जागा वाटपाचा घोळ अखेरच्या क्षणापर्यंत सुरूच राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज. अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन. अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शक्ती प्रदर्शन करत अजितदादांनी भरला अर्ज. बारामतीत अजित पवार वर्सेस योगेंद्र पवार अशी लढाई. ओबीसींचं राजकारण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे, म्हणूनच जरांगे यांच्या मागणीला आमचा विरोध. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांची भूमिका. स्वप्ना पाटकर विक्रोळीतून निवडणूक लढवणार. सुनील राऊत यांच्या विरोधात रिंगणात. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी पाटकर यांचे संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात राडा. दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने. सुर्वे आणि पाटेकर समर्थकांची जोरदार घोषणाबाजी. भाजप आणि शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते भिडले. कराडमधील दत्त चौकात रॅलीच्या दरम्यान बाचाबाची. अजित पवार यांना आज बारामतीमध्ये अर्ज भरल्यानंतर बोलताना अश्रू अनावर झाले. भर सभेत अजित पवार भावूक झाले होते. मी मागे चुकलो, पण आता कोण चुकलंय ते सांगा. घरातलं भांडण चव्हाट्यावर यायला नको होतं, असं अजित पवार यांनी म्हटलंय. चालताय काय म्हणजे ठीक आहे ना बाबा, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण काय आपण बोलतो, काय आपण करतो. आणि मी त्याच्यामध्ये म्हटलं ना तेव्हा माझी मागे चूक झाली. आता चूक कोणी केली? पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची काबिनी, आम्ही सगळे वडील अतिशय माझ्या कन्हेरीतल्या बाळासाहेबांना माहिती काय परिस्थिती. आम्ही बिकट मधनं परिस्थिती चांगली केली. आईने आधार दिला. आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही. मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं. आता फॉर्म कोणी भरायला सांगितलं? गडबडी साहेबांनी सांगितलं. म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का?
आम्ही जीवाला जीव देणारी माणसं. या सगळ्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आलेलं आहे. खरं एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात, तुटायला वेळ लागत नाही.